नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सगळ्यांनाच काहीतरी थंडगार, ताजेतवाने आणि शरीराला गारवा देणारं प्यावंसं वाटतं. अशा वेळी गावाकडची आठवण करून देणारा साधा पण चवीला जबरदस्त असा मठ्ठा म्हणजे सगळ्यांचाच आवडता पेय. कडक ऊन असो, शेतीचं काम करून दमलं असो किंवा दुपारच्या जेवणानंतर काहीतरी हलका आणि पोटाला आराम देणारा हवा असो, एक ग्लास थंडगार मठ्ठा म्हणजे अगदी जीवाला समाधान देणारी गोष्ट. आज आपण अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने साध्या घरगुती साहित्यामधून एकदम चविष्ट, मसालेदार आणि गारगार मठ्ठा बनवणार आहोत. यामध्ये ताकाचा ताजेपणा, जिऱ्यांचा सुगंध, कोथिंबीरीची चव आणि मातीच्या घागरीतल्या गावाकडच्या थंडाव्याची आठवण सगळंच अनुभवायला मिळणार आहे. हा मठ्ठा इतका छान लागतो की एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. तर चला मंडळी, वेळ न घालवता पाहूया आपल्या गावाकडच्या खास पद्धतीने बनवणारा हा उन्हाळा स्पेशल गारगार मठ्ठा. तर त्याच्यासाठी सर्वात आधी इथे मी याच्यासाठी लागणारा थोडासा तिखट मसाला बनवून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात ओवासुद्धा टाकू शकता थोडासा. आता याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. आता तुम्हाला हा मठ्ठा जास्त प्रमाणात बनवायचा असेल किंवा जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या टाकू शकता. मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चम्मच जिरे वाटून घेतले आहेत मिक्सरला. तुम्ही याच्यामध्ये थोडी साखरसुद्धा वाटू शकता. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिन्याची पानं घेतलेले आहेत. तर मी ही कोथिंबीर आता बारीक कापून घेणार आहे आणि पुदिना पण मी बारीक कट करून घेणार आहे. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे मठ्ठा नक्की करून बघा. खूप छान लागतो. खूप कमी साहित्य, झटपट होणारी कृती आहे आणि चव मात्र एकदम भारी आहे. असा हा मठ्ठा उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्याबरोबरच पोटालाही हलकं वाटायला मदत करतो. तर इथे मी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि आता मी पुदिन्याचे थोडेसे पाने साईडला ठेवणार आहे वरतून टाकण्यासाठी आणि हा बाकीचा पुदिना मी आता इथे कापून घेणार आहे. तर इथे मी पुदिना कापून घेतला. आता पुढची प्रोसेस बघूया आपण. तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. ताक मी विकतचंच घेतलेलं आहे. तर अर्धा लिटर ताक घेतला आहे. तर हे एका टोपात मी काढून घेते आणि तुम्हाला किती पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे कारण याच्यात बर्फाचे खडे पण जाणार आहेत, म्हणून मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलं, मिक्स केलं. आता याच्यात अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हे वाटलेला मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. आणि काळं मीठ टाकायचं आणि कापलेली कोथिंबीर, पुदिना टाकून घ्यायचा. बर्फाचे खडे टाकायचे आणि मिक्स करायचं आणि तयार आहे गारगार मठ्ठा. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे मठ्ठा तयार करा आणि प्या. तर इथे मी सर्व टाकलेलं आहे. आता मी इथे साखर घेतलीच नाही. तुम्हाला जर साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता थोडीशी. तर इथे मिक्स करायचं आहे आणि ग्लासमध्ये पिण्यासाठी घ्यायचं आहे. वरतून थोडंसं पुदिन्याचे पानं टाकायचे. तर ही गारगार मठ्ठा, उन्हाळा स्पेशल गारगार मठ्ठा रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.